चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनानं स्वागत आहे। तर उद्या आहे 25 नोव्हेंबर म्हणजेच उद्या आहे कार्तिक स्वामी पूजन आणि त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा उद्या सुरू होणार आहे। दुपारी 3:54 पौर्णिमा सुरू होणार आहे। दुपारी ती सोमवारी दुपारी 2:46 पौर्णिमा असणार आहे सोमवारी। तर आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे, त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामी पूजन हे सुद्धा आलेलं आहे, म्हणजे उद्याच। पण हे कार्तिक स्वामी पूजन जे आहे ते उद्या आपल्याला त्याचं पण तिथी सांगितलेली आहे। कार्तिक स्वामी पूजन जे आहे ते दुपारी 3:54 नंतर म्हणजेच पौर्णिमा प्रारंभ झाला की कार्तिक स्वामी पूजन पण सुरू होणार आहे। आणि त्याचबरोबर कार्तिक स्वामी दर्शन जे आहे, जे वर्षातून फक्त एकदाच आपल्याला सगळ्यांना मिळत असते, मग ते पुरुष असो स्त्री असो लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना वर्षातून फक्त एकदाच ही संधी मिळते, ते म्हणजे कार्तिक स्वामींचं पूजन आणि दर्शन करण्याची सगळ्यांना संधी मिळत असते। उद्या कार्तिक स्वामींचं जिथे मंदिर असेल तिथे सुद्धा ते दरवाजे उघडे केले जातात उद्या सगळ्यांसाठी, म्हणजे सगळ्यांना त्यांचं पूजन आणि दर्शन घेण्यासाठी। त्याच्यामुळे तुमच्या जवळपास जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता। जर नसेल तर आपल्या जवळच्या केंद्रामध्ये तर नक्कीच प्रत्येक केंद्रामध्ये उद्यापासून सोमवारी पौर्णिमा तिथी आहे तेव्हापर्यंत आपली पौर्णिमा तिथी आहे तोपर्यंत म्हणजेच आपल्या प्रत्येकांच्या जवळच्या केंद्रामध्ये कार्तिक स्वामी दर्शन हे असणार आहे। त्याच्यामुळे ही संधी आपल्याला चुकवायची नाही आहे। वर्षातून फक्त एकदाच ही संधी आपल्या सगळ्यांना मिळणार आहे। त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार्तिक स्वामी दर्शन करायला जाताना आपल्या केंद्रामध्ये ज्यावेळेस कार्तिक स्वामी दर्शन चालू होईल, तुम्ही आपली वेळ जी आहे कार्तिक स्वामी दर्शनची ती प्रत्येकाच्या केंद्रात कोणती आहे, जवळच्या केंद्रामध्ये टाइम काय आहे ते तुम्ही विचारून घ्या, त्याप्रमाणे तुम्ही दर्शनाला जा। भरपूर रांगा लागलेल्या असतात दर्शनासाठी आणि जाताना तुम्हाला काय घेऊन जायचं आहे ते तुम्हाला हार, खडीसाखर, नारळ घेऊन जायचं, अगरबत्ती पुडा घेऊन जायचा आहे। तो म्हणजे मान सन्मान आपल्याला कार्तिक स्वामींचा त्यावेळेस केंद्रामध्ये करायचा असतो, फोटो समोर तो ठेवायचा सगळं आणि कार्तिक स्वामींचा मान सन्मान करायचा असतो। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सेवा सांगितली होती ती लक्ष्मी प्राप्तीसाठी, म्हणजे वर्षभर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि पैशांचा ओघ हा आपल्या घरामध्ये चालू राहतो। पैशाकडे पैसा येतो तशाप्रमाणे पैशाचा ओघ आपल्या घराकडे चालू राहतो। ती सेवा मी तुम्हाला सांगितली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही तो जाऊन व्हिडिओ पाहू शकता पूर्ण। आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण एक सेवा सांगणार आहे, ती पण लक्ष्मी प्राप्तीचीच आहे। त्याचबरोबर घरामध्ये धनधान्य भरपूर सुख समृद्धी नांदेल आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीच ही सेवा असणार आहे। आजची सुद्धा अतिशय छोटी आहे, काही करायची गरज नाही, घरच्या घरात ही सेवा करायची आहे। पण ह्या सेवेमुळे खूप मोठे लाभ तुम्हाला होणार आहेत। वर्षभर तुमच्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदणार आहे। तर ती सेवा काय आहे, कशी करायची, त्याबद्दल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या आहे कार्तिक स्वामी पूजन। तर ज्यावेळेस पौर्णिमा तिथी चालू होऊन जाईल त्यावेळेस कार्तिक स्वामी पूजन म्हणजे कार्तिक स्वामी दर्शन आणि पूजन हे सुद्धा सुरू होऊन जाईल। कार्तिक स्वामी दर्शन सगळ्यांना माहिती आहे की वर्षातून एकदाच ही सगळ्यांना मिळत असते। त्याचबरोबर म्हणजे असं, कारण की वर्षभर आपल्याला कार्तिक स्वामी दर्शन घेणे वर्ज्य असतं। स्त्रियांना तर नाहीच ही संधी, ही दर्शनाची संधी मिळतच नाही, पण त्याचबरोबर पुरुषांना देखील संधी मिळत नसते। कारण की आता त्रिपुरारी पौर्णिमा पण त्या दिवशी आलेली आहे, म्हणजे उद्या 25 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेचं देखील एक अतिशय महत्त्व आहे। कारण की त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व आहे, प्रत्येक महिन्याच्या त्याला वेगवेगळे नावं पण दिलेली आहेत। पण उद्याची पौर्णिमा आहे 25 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा, त्याला त्रिपुरारी नाव का दिलं, कारण की या दिवशी भगवान शिव शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, त्यामुळे भगवान शंकरांना त्रिपुरारी म्हणून संबोधलं जातं। आणि उद्या त्यांचा म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला बघा आपण लक्ष्मी म्हणजे श्रीहरी विष्णूंची, माता लक्ष्मींची, सत्यनारायणांची पूजा तर करतोच, पण त्याचबरोबर उद्या आपल्या महादेव शंकरांची देखील पूजा अर्चा करायची आहे। त्यांच्या मंदिरात जाऊन आपल्याला त्रिपुरा वात म्हणतात, त्रिपुरी वात जी म्हणतात, 750 वाती एकत्र करून तुपामध्ये भिजवून प्रत्येक केंद्रामध्ये भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये किंवा कुठे शक्य नाही तर आपल्या घरामध्ये तरी आपण देवासमोर ती वात आपल्याला तुपातली 750 वातींची त्रिपुरारी जी वात आहे ती लावायची असते आणि आपल्याला सेवा करायची असतात। ही सुद्धा सेवा भरपूर लोक उद्या करतात आणि भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन सुद्धा देखील दीपोत्सव करतात। आपल्या घरात, अंगणात सगळीकडे दिवे लावले जातात उद्या, त्याच्यामुळे ही सेवा पण करतात। पण त्याचबरोबर तुम्हाला उद्या म्हणजे देव दिवाळी पण असं म्हणतात की कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा, त्याचबरोबर कार्तिक स्वामी पूजन, दर्शन आणि देव दिवाळी हे सगळं एकत्र आलेलं आहे। आणि तुळशी विवाहाची समाप्ती देखील या दिवशी होत असते। तर देव दिवाळी ही कधी करायची, तर देव दिवाळी आपल्याला
सोमवारी करायची आहे, कारण की पौर्णिमा तिथी उद्या दुपारी चालू होते आणि प्रदोष काळात उद्या आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं असतं. त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही 27 तारखेचा सूर्योदय पाहते सकाळचा, त्याच्यामुळे 27 तारखेला कॅलेंडरमध्ये पौर्णिमा तिथी दिलेली आहे. त्यामुळे देव दिवाळी म्हणजे देवांचा उत्सव जो आहे तो 27 तारखेला साजरा केला जातो. देव दिवाळी म्हणजे काय, तर भगवान शिवशंकरांनी ज्यावेळेस त्रिपुरासुराचा वध केला होता तेव्हा सर्व देवी देवतांनी उत्सव साजरा केला होता. त्याच्यामुळे देव दिवाळी म्हणून, देवांची दिवाळी म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी दिवाळीची समाप्ती देखील होत असते आपल्या. त्याच्यामुळे आपल्याला उद्या एक सेवा करायची आहे, म्हणजेच कार्तिक स्वामी पूजन चालू झालं, पौर्णिमा सुरू झाली तिथी की आपल्याला उद्या रात्री चंद्रोदयाच्या वेळेसच ही सेवा करायची आहे. ती सेवा काय करायची ती मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते आता. तर या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी आपल्याला म्हणजे कार्तिक स्वामी पूजन जे आहे उद्या, या दिवशी आपल्याला केंद्रात ज्यावेळेस दर्शन चालू होईल त्यावेळेस आपल्याला मान सन्मान केंद्रात जाऊन करायचा आहे. हार, खडीसाखर, नारळ, अगरबत्ती घेऊन जाऊन मान सन्मान करायचा आहे. केंद्रामध्ये जाताना तुम्हाला काय करायचं आहे, मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे, 10 रुपयाची कोरी नोट, जी तुम्हाला इच्छा असेल ती नोट घेऊन जायची आहे. त्याचं केंद्रामध्ये तुम्हाला पिरॅमिड करून दिलं जातं आणि ती नोट तुम्हाला कधीच म्हणजे वर्षभर खर्चायची नसते. ती तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर जाताना तुम्हाला एक मोरपीस सुद्धा घेऊन जायचा, अख्खा मोरपीस, पूर्ण मोरपीस घेऊन जायचा आहे. मिस्टरांचा एक आणि तुमचा एक, अशा प्रकारे तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि तो तुम्हाला कार्तिक स्वामींच्या चरणावरती तुम्हाला तो स्पर्श करून घरी घेऊन यायचा आहे आणि तो दक्षिण दिशेला लावायचा आहे. थोडक्यात तुम्हाला ही माहिती सांगितली. पण आता ही तर सेवा आहे, लक्ष्मी प्राप्तीची तर आहेच, वर्षभर लक्ष्मीचा ओघ चालू राहिलेच, पण त्याचबरोबर अजून एक सेवा आहे. त्याच्यामुळे आपल्या घरात धनधान्य, शौर्य, धैर्य वाढीचं लागते. आणि म्हणजे हे जे वाक्य आहे ब्रह्मांड पुराणात सांगितलेलं आहे, असं नाही की कुठे आपण वाचून करून असं ऐकलेलं आहे, असं नाही, तर ब्रह्मांड पुराणातच ही वाक्य सांगितलेलं आहे आणि ही सेवा सांगितलेली आहे. तर ती सेवा काय आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या रात्री म्हणजेच उद्या ज्यावेळेस पौर्णिमा तिथी सुरू होऊन जाईल, उद्या रात्री चंद्रोदयाची तिथी बघून घ्या काय आहे कॅलेंडरमध्ये आणि पंचांगामध्ये बघून घ्या. त्या तिथीला तुम्हाला काय करायचं, तुमच्या घराचं जे प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वार मेन डोर जो आहे त्याच्या मागच्या बाजूला, म्हणजे आपण दरवाजा ज्यावेळेस क्लोज करतो आपल्या घराचा त्यावेळेस मागची जी बाजू आहे घराची त्याच्यावरती तुम्हाला एक नाव, म्हणजे तुम्हाला नावं लिहायची आहेत. ती नावं तुम्हाला अष्टगंधाने लिहायची आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये अष्टगंध हे असेलच. आणि ती कशी लिहायची तुम्हाला मी माझ्या मागच्या वर्षी घराच्या मागच्या बाजूस म्हणजे प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूस ती नावं लिहिलेली आहेत. तुम्हाला ती इथे स्क्रीनवर दिसून जाईल. तर ती नावं काय लिहायची आहे तुम्हाला ते सांगते आणि ती कशा प्रकारे लिहायची ती पण सांगते. तर या म्हणजे तुम्हाला उद्या ती नावं जी आहे ती चंद्रोदय सुरू झाला, चंद्रोदय झाल्या तुम्हाला काय करायचं आहे, यावेळेस तुम्हाला पहिले स्मरण करायचं आहे. ते तुम्हाला ती नावं सांगते, त्यांची नावं तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती पण दाखवून देईल. त्या नावांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. अगोदर ती नावं काय आहे, पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसया व क्षमा, या 6 कृतिकांचे स्मरण करून म्हणजे तुम्हाला त्यांचे स्मरण करायचं आहे या 6 नावांचं. आणि तुम्हाला स्वतःच्या घराचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला ही म्हणजे जी नावं सांगणार आहे ती तुम्हाला अष्टगंधाने नावं लिहायची आहेत. दार स्वच्छ करून घ्यायचं, उद्या पौर्णिमा तिथी पण आहे, दार स्वच्छ करून घ्यायचंय गोमूत्र, पाणी, मीठ टाकून पूर्ण, आणि त्याच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळेस ही नावं लिहायची आहे. ती नावं सांगते, कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशण, सशुक, ती पण स्क्रीनवर तुम्हाला दिसून जातील. परत सांगते, कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशण, सशुक. तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल. मागच्या वर्षी मी माझ्या प्रवेशद्वारावर कार्तिक स्वामी दर्शनाच्या वेळेस जाऊन आल्यावरती रात्री ही नावं माझ्या प्रवेशद्वारावर लिहिलेली आहेत आणि वर्षभर ही नावं आहेत. आता परत मी उद्या ती पुसणार सकाळी आणि परत उद्या रात्री ती परत नावं दर्शन करून आल्यावरती ती नावं परत मी माझ्या प्रवेशद्वारावरती लिहिणार आहे. ही नावं लिहिल्यामुळे, ही नावं ज्यावेळेस आपण लिहितो त्याची पंचोपचार पूजा करायची, हळद कुंकू व्हायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे, पंचोपचार त्याची पूजा करायची. रोज आपण ज्यावेळेस घरात दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, त्यावेळेस त्याला पण त्या नावांना देखील आपल्याला अगरबत्ती आणि धूपदीप ओवाळायचा आहे. त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे ही नावं लिहिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्ध, धैर्य वाढीचं लागतं. कुठेही काही कमी पडत नाही, धनधान्याची कमी घरामध्ये पडत नाही, ओघ हा चालूच राहतो वर्षभर. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ती ब्रह्मांड पुराणात सांगितलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच ही संधी, ही सेवा चुकवू नका. कार्तिक स्वामींचं दर्शन करून आल्यानंतर उद्या रात्री आमच्या केंद्रामध्ये दुपारी 4 वाजता हे दर्शन सुरू होणार आहे. तुम्ही तुमच्या केंद्रात पण विचारून घ्या कशी म्हणजे कधी दर्शन सुरू होणार आहे. ते दर्शन करून आल्यावरती तुम्हाला ही नावं तुमच्या चंद्रोदयाच्या वेळेस रात्री ही नावं तुमच्या प्रवेशद्वारावर लिहायची आहेत आणि त्या नावांचं स्मरण करायचं आहे. 6 कृतिकांच्या नावांचं स्मरण करून ही नावं जी तुम्हाला नावं सांगितली मी तुम्हाला, म्हणजे 5 नावं जी सांगितली ती 5 नावं तुम्हाला अष्टगंधानेच
तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करून अष्टगंधाने तुम्हाला प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूस ती लिहायची आहे. त्याचबरोबर उद्या तुम्हाला घरामध्ये बसून किंवा केंद्रात बसून तुम्हाला एक माळ कार्तिक स्वामींचा जो गायत्री मंत्र आहे, कार्तिक गायत्री मंत्र म्हणजेच त्याला म्हणतात की कार्तिक गायत्री मंत्र असं म्हटलं जातं. तो मंत्र तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. तो मंत्र कोणता आहे तुम्हाला सांगते. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. परत एकदा सांगते. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. हा मंत्र पण तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल. तो मंत्राची तुम्हाला एक माळ उद्या तुम्हाला कार्तिक स्वामी पूजन म्हणजे पौर्णिमा तिथी सुरू झाली की तुम्हाला एक माळ करायची आहे. घरात करा, केंद्रात करा, कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन केंद्रात बसून करा तरी चालेल, पण एक माळ उद्या नक्कीच घरातल्या प्रत्येकाने ही सेवा करायला चुकवू नका. खूप मोठी आणि वर्षातून एकदाच ही सेवा करायला मिळणार आहे प्रत्येकाला. स्त्रियांना, पुरुषांना, विधवा असू देत, सगळ्या लहान मुलांना सगळ्यांना दर्शन घ्या. सहपरिवार उद्या दर्शन घ्यायला जा. आणि ह्या ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा पण करा. आम्ही स्वतः सेवा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ह्या सेवा आम्ही या व्हिडिओद्वारे पोहोचवतो आहोत. त्याच्यामुळे कारण की आम्हाला पण ह्या सेवांचा अनुभव आलेला आहे आणि तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा, तुम्हालाही तुमच्या ह्या सेवा तुम्हाला कळाव्यात आणि तुमच्याद्वारे इतरही लोकांपर्यंत ह्या सेवा पोहोचवायला विसरू नका. तर आजची ही छोटीशी माहिती, छोटीशी सेवा आहे. कार्तिक स्वामी पूजनच्या दिवशी रात्री चंद्रोदयाच्या वेळेस ही सेवा करायची आहे. ती सेवा तुम्हाला कळालीच असेल कशी करायची आहे. तर एवढी छोटीशी माहिती घेऊन आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.